पिंपरी चिंचवड विद्यापीठानं टाइम्स रँकिंग सर्व्हे 2026 मध्ये उदयोन्मुख अभियांत्रिकी विद्यापीठं आणि संस्थानांमध्ये भारत 7व्या क्रमांकावरती आहे। हे यश विद्यापीठाच्या उद्योगोन्मुख शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम, आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीनं आणि विद्यार्थी केंद्रित विकासाच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं बोललं जातं। जागतिक तंबाखूमुक्त दिन 2026 निमित्त कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन आणि बेस्ट यांच्या संयुक्त विद्यमानानं विशेष उपक्रम राबवण्यात आला। तंबाखूमुक्त बेस्ट आणि या विशेष जनजागृती उपक्रमाचं आयोजन बेस्ट इलेक्ट्रिक हाऊस कुलाबा इथं करण्यात आलं होतं। मुंबईमध्ये दादर इथं गॅस पाईपलाईन गळती लागल्याची घटना घडली। महानगर गॅस पाईपलाईनला गळती लागल्याचं पाहायला मिळालं। खोदकाम सुरू असताना जेसीबीचा खूर लागल्यानं लाईन फुटली। अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल सुद्धा झाल्या होत्या। पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणाचा तपास आता परिमंडळ 2च्या क्राईम ब्रांचकडे आलेला आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्यासाठी विशेष पथकं सुद्धा तयार करण्यात आली। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नाशिकमध्ये काँग्रेसनं पेट्रोल पंपावरती निषेध आंदोलन केलं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। इंधन दरवाढीचा निषेध सुद्धा त्यांनी केलेला आहे। पुण्यामध्ये फुगेवाडीतील 2 सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झालाय। विषारी दारू प्यायल्यानंतर या भावांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली। त्यांच्या वृद्ध आईचा आक्रोश ऐकून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। ठाणे महानगरपालिकेमध्ये 2800 कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्याने खळबळ माजली आहे। राज्य सरकार आणि पालिकेच्या संगनमतानं हा घोटाळा झाल्याचा अतिशय गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वप्नील महेंद्रकर यांनी केलेला आहे। ठाण्यातल्या रेल्वे स्टेशन परिसराला लागूनच असलेल्या एसटी डेपोची दुरावस्था झाली। याबाबत ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचार यांनी एसटी व्यवस्थापकांना धारेवरती धरलं। आंदोलनामध्ये केदार देघे आणि महेश कदम, शहाजी खुसपे सुद्धा सहभागी झाले होते। नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत चालला, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे। जिल्ह्यातील एकूण 24 धरणांमध्ये सध्या अवघा 29% पाणीसाठा शिल्लक आहे। दरम्यान उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावरती ऑगस्ट-मे महिन्यापर्यंत पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं टाकलं आहे। विक्रोळी टागोरनगर इथल्या क्रांतीवीर महात्मा फुले ज्योतिबा फुले रुग्णालयातील आयसीयू बंद विभाग पडलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथे अनेक वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत।